बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी एकवटलेत। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली 12 तारखेला मुंबईत धडक मोर्चा आहे। खासदार आमदार शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने की विरोधात अशी पत्र देणं सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच आता शक्तीपीठ महामार्गाचा विरोध हा वाढताना दिसून येतोय। या संदर्भात आता आंदोलन देखील केलं जाणार आहे। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आता धडक मोर्चा थेट मुंबईला धडकणार आहे। शक्तीपीठ महामार्गाला सध्या वाढताना विरोध पाहायला मिळतोय। विरोध करण्यासाठी शेतकरी एकवटलेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, आमदार सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली 12 तारखेला मुंबईत धडक मोर्चा आहे, काय अधिक माहिती? अंकिता, गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आता कोल्हापुरातून तीव्र होताना दिसतोय। कारण बुदरगड तालुक्यामधील 2 दिवसापूर्वी झालेल्या आत्मक्लेश आंदोलनामध्ये ही तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की जर हा शक्तीपीठ महामार्ग लादला तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या दारामध्ये आत्मदहन करणार। त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरात चाललेल्या शक्तीपीठ महामार्गाचा विरोध हा आता तीव्र होताना दिसतोय। आणि कोल्हापुरामध्ये पहिला मोर्चा शक्तीपीठ महामार्गाचा चालू झाला। कोल्हापुरातून दसरा चौकातून जो मोर्चा चालू झाला होता, आता त्याची ठिणगी मुंबईपर्यंत पोहोचलेली आहे। आज शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आणि 12 तारखेला कशा प्रकारे मोर्चा काढायचा मुंबईमध्ये आणि कुठल्या बाजूने जायचं आणि किती माणसं जायचं यासाठी नियोजनाची बैठक आज शेतकऱ्यांची होती। मोठ्या प्रमाणात शेतकरी दाखल झाले होते अजिंक्यतराव त्या ऑफिसवर। सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून यामध्ये असंही ठरलं होतं की 1 तारखेपर्यंत म्हणजे आज ज्या ज्या जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांनी या शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने आहात का विरोधात आहात ही पत्र द्यायची आहेत। बऱ्यापैकी आमदारांनी यांना पत्र दिलेली नाहीत। जी सत्तेच्या बाजूने आहेत त्यांनी आमदारांनी पत्र दिलेली नाहीत, परंतु त्यांचं म्हणणं आहे की जे विरोधात आमच्या सत्तेत आहेत परंतु आमच्या बाजूने ते उघड होत नाही आहेत। आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करत असतो त्या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलं की सांगलीचे गाडगीळ आमदार हे आम्ही आंदोलन ज्यावेळेला केलं त्या आंदोलनात उपस्थित होते, परंतु कोल्हापूरमध्ये आंदोलन करताना स्थानिक आमदार कुठलेही उपस्थित नव्हते। आता ही पत्रक आज संध्याकाळपर्यंत मिळतील अशी त्यांची आशा आहे। त्यामुळे 12 तारखेला किती आमदार उपस्थित राहतात हे पाहणं गरजेचं आहे। अंकिता, त्यामुळे एकंदरीतच आता शेतकरी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध आहे। भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी करण्यात येते। 19 गावात गुढी उभारून या संदर्भातला निषेध व्यक्त करण्यात आलाय। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे याबाबत घेतलेल्या हरकतीवर प्रशासनानं तातडीनं सुनावणी घेण्याची ही मागणी प्रांताधिकारी मिरज यांच्याकडे केली आहे। तसंच शक्तीपीठ महामार्गासाठी गेल्या 28 फेब्रुवारीला काढलेली सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झाली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे।